नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। शरद पवार सध्या एक मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत। अक्षरशः कार्यालयाबाहेर तंबू ठोकून भेटायला येणाऱ्यांना शक्य तेवढा वेळ देत असल्याचं चित्र सध्या महाराष्ट्राला अनुभवायला मिळतंय। बरं, ही मंडळी नुसतंच भेटायला येते का? तर मुळीच नाही। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळावी किंवा मतदारसंघातील स्थानिक राजकीय गणित कसं बदललंय किंवा बदलू शकतं याची बित्त बातमी शरद पवारांकडे पोहोचवली जात आहे। शरद पवारांकडे ज्या पद्धतीने भेटायला येणाऱ्या लोकांची रीग लागली आहे ते बघता आगामी काळात शरद पवार गटात अजून काही बड्या नेत्यांचं इनकमिंग होणार हे स्पष्ट आहे। असं म्हणतात की माणसाची खरी संपत्ती बघायची असेल तर त्याच्या घराबाहेर किती जोड्या आहेत ते मोजावे लागतात आणि त्या बाबतीत शरद पवार नेहमीच अव्वल ठरत आलेले आहेत। जनसंपर्क म्हटला तर प्रत्येक गावातील छोट्या गावात देखील कार्यकर्त्यांच्या नावासही शरद पवार अनेकांना ओळखतात। लोकसभेनंतर ज्या पद्धतीने शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा कमबॅक केलंय ते पाहता विरोधक हादरून गेलेले आहेत। सत्ताधाऱ्याकडून तिकीट मिळत असताना देखील अनेक उमेदवारांना तुतारीवरच निवडणूक लढायची इच्छा आहे। खरोखर शरद पवारांनी राज्याच्या राजकारणाची हवा कशी पालटली आहे त्याचाच आढावा आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलत आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक दिग्गज नेत्यांचा प्रवेश होत असून पक्षाची ताकद वाढत आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा आहे। किशोर जोरगेवार यांच्यासारख्या अपक्ष आमदारांचा प्रवेश आणि अजित पवार गटातील काही नेत्यांची शरद पवार गटात येण्याची चर्चा यामुळे महाविकास आघाडीला बळ मिळताना दिसतंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जोरदार इनकमिंग सुरू आहे। पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अनेक दिग्गज नेत्यांचा आपल्या पक्षात प्रवेश करून घेत आहेत। विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि आता लवकरच उमेदवारांची घोषणा देखील होणार आहे। त्याआधी शरद पवार गटात अनेक दिग्गज नेते प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत। यामध्ये अनेक सत्ताधारी आमदार आणि नेते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत। नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत। राज्यात जोरगेवार हे केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण आहे। त्यांच्यासारखे असे अनेक नेते आहेत जे शरद पवार गटाकडून उमेदवारी करण्यास इच्छुक आहेत। शरद पवारांचा दुसरा एक मास्टर प्लॅन म्हणजे विरोधकांच्या नाराज नेत्यांना हेरून त्यांना आपल्या तिकिटावर लढवून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न शरद पवार सध्या करत आहेत आणि त्यामुळेच शरद पवार अजूनही आपल्या उमेदवारांचे पत्ते उघड करत नाहीयेत। जोपर्यंत महायुतीच्या उमेदवारांची यादी समोर येत नाही तोपर्यंत शरद पवार वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहणार आहेत। एकदा का महायुतीचा पोळा फुटला की शरद पवार उमेदवार फिरवाफिरवी करायला मोकळे होणार आहेत। महायुतीच्याच उमेदवारांना आपल्या गळाला लावून त्यांना ताकद देण्याचा प्लॅन शरद पवारांनी आखलाय असं बोललं जात आहे आणि त्यामुळे महायुतीमध्ये उमेदवार जाहीर करण्यासाठी बराच वेळ घेतला जात आहे। महायुतीला उमेदवारी जाहीर केल्यानंतर होणाऱ्या बंडखोरीची भीती वाटत आहे। दुसरीकडे या बंडखोरीचा राजकीय लाभ घेण्यासाठी शरद पवार सारखे ज्येष्ठ नेते तयारीत आहेतच आणि त्यामुळे येत्या काळात महायुती शरद पवारांचे आव्हान कसे पेलणार हे बघावे लागणार आहे। शरद पवार गटाच्या गळाला कोण लागला आहे आणि कोण लागू शकतं त्यावर सुद्धा एक नजर टाकूया। अजित पवार गटाचे नेते राजेंद्र शिंगणे हे नुकतेच शरद पवार यांच्या गळाला लागले। त्यांनी तुतारी हाती घेतली आहे। अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण, दौंडचे रमेश थोरात, पिंपरी चिंचवडचे माजी आमदार विलास लांडे, सांगलीच्या खानापूरचे माजी आमदार सदाशिव पाटील यांच्या नावाची चर्चा आहे। तर आतापर्यंत अजित पवार गटाचे आमदार दीपक चव्हाण, खासदार निलेश लंके, बाबाजानी दुर्राणी, भाग्यश्री आत्राम, भाजपचे हर्षवर्धन पाटील, समरजित सिंह गाडगे, तुमसरमधील भाजपचे माजी आमदार शरण वाघमारे, सूर्यकांता पाटील, फलटणचे संजीवराजे नाईक, निंबाळकर यांच्यासह अनेक जणांनी महायुतीची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केलेला आहे आणि येत्या काळात आणखी बरेच नेते शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळं महायुती शरद पवारांच्या या मास्टर प्लॅनला कशा प्रकारे मात देते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।